IUPAC नामकरण पद्धतीची माहिती घेऊया. IUPAC नामकरण पद्धतीच्या 3 पायऱ्या आहेत. पायरी 1 सरळ शृंखला संयुगाचे रचनासूत्र लिहिणे, कार्बन अणूंची संख्या मोजून जनक अल्केन शोधणे, जनक अल्केनचे नाव इंग्रजीत लिहिणे, संयुगाच्या कार्बन शृंखलेत दुहेरी बंध असल्यास जनक नावाचा शेवट ANE ऐवजी ENE असा करणे, तिहेरी बंध असल्यास ANE ऐवजी YNE असा करणे. दुसरी पायरी रचनासूत्रात क्रियात्मक गट असल्यास जनक अल्केन मधील शेवटचे E अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडणे. अपवाद हॅलोजन गटाचे संक्षिप्त नाव उपसर्ग म्हणून जोडणे. तिसरी पायरी कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना अंकन करणे. अंकन करताना क्रियात्मक गट ज्या कार्बन अणूला जोडला आहे त्याला लहान अंक मिळेल असे अंकन ग्राह्य धरणे. कार्बनचा आलेला अंक क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी लिहिणे आणि अंतिम नावापूर्वी अंक व अक्षर यांच्यात लहान आडवी रेष मारणे. उदाहरण CH3-CH2-CH-CH3. या उदाहरणामध्ये कोणताही क्रियात्मक गट नाही. दुसऱ्या पायरीनुसार या रचनासूत्रामध्ये कार्बन अणूंची संख्या 4 आहे, त्यामुळे जनक अल्केन ब्युटेन हा आहे. या ठिकाणी या रचनासूत्रामध्ये क्रियात्मक गट नसल्यामुळे अंकन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे CH3-CH2-CH-CH3 या रचनासूत्राचे नाव आहे N-ब्युटेन. धन्यवाद. अशाच प्रकारे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा.